नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती 2025 पद मित्रांनो गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 21 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रोहित शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणारा पहिला संघ कोणत्या देशाचा आहे? पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणारा पहिला संघ कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देशाचा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, जुन्या आणि वापरलेल्या वाहनाच्या विक्रीवर जीएसटी दर 12% वरून किती टक्के करण्यात आलेली आहे? जुन्या आणि वापरलेल्या वाहनाच्या विक्रीवर जीएसटी दर 12% वरून किती टक्के करण्यात आलेला आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 18% हे करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रत्तापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रत्तापानी व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावलेले आहे? पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत पुरुष संघाने हे विजेतेपद पटकावलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खो खो दुसऱ्या विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? खो खो दुसऱ्या विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2027 रोजी दुसऱ्या विश्वचषक स्पर्धा म्हणजे खो खो स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बर्मिंगहॅम या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे किती संघ सहभागी झाले होते? पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांचे किती संघ हे सहभागी झाले होते? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 19 संघ हे सहभागी झाले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? कोणत्या राज्यामध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तराखंड राज्यामध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे? पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दूरसंचार विभाग याने
पंतप्रधान वाणी ही योजना सुरू केलेली आहे? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये किती खेळाडूचा समावेश आहे? 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये किती खेळाडूचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 35 खेळाडूचा 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये समावेश आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजन असलेले ठिकाण बर्मिंगहॅम कोणत्या देशात आहे? दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहॅम कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेमध्ये पुरुषांचे किती संघ सहभागी झाले होते? पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेमध्ये पुरुषांचे किती संघ हे सहभागी झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 20 संघ हे सहभागी झाले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालपैकी कोण ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत? खालपैकी कोण ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जय शहा. काय मित्रांनो, जय शहा हे ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकता असते? पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यकता असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूर्यप्रकाशी आवश्यकता असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शरीरातील ऑक्सिजनचे वाहक म्हणून कोण कार्य करतो? शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमोग्लोबिन हे कार्य करतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, इंटरपोल हे खालपैकी काय आहे? इंटरपोल हे खालपैकी काय आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, 2028 साली कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे? 2028 साली कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरवण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उज्जैन या ठिकाणी 2028चा कुंभमेळा होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखायचा आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील आपला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे श्लेष अलंकार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखंडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आलेले आहे? गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखंडातून कोणत्या वर्षी हे मुक्त करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 1961 साली गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखंडातून मुक्त करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नेपाळ देशाचे दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? रघुराम राजन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित म्हणजे राजन हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, 12 मास या कादंबरीचे लेखक कोण? 12 मास या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर सदानंद देशमुख. या म्हणजे 12 मास या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे म्हणजे देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूझीलंड या देशाने दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.